नमस्कार. आपलं सगळ्यांचं योजना फंडा या चॅनलमध्ये मी स्वागत करतो आणि सगळ्यांना धन्यवाद की आपण सगळे खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या चॅनलला सपोर्ट करत आहेत आणि ज्या पद्धतीनं आपण व्हिडिओ शेअर करतायत, व्ह्यूज येत आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहिती भेटते, मला आनंद होतोच. परंतु त्यासोबत आपण शेअर करता याचा खूप मोठा आनंद आहे, कारण ही माहिती आपल्यापर्यंत न राहता दुसऱ्यांपर्यंत पोहोचते, याच्यात सगळ्यात मोठा आनंद असतो बघा. त्यामुळे पुन्हा एकदा विनंती आहे की आपल्या चॅनलला ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, त्या लाडक्या बहिणी असतील, आपले विद्यार्थी बांधव असतील, दिव्यांग बांधव असतील, शेतकरी बांधव असतील, या सगळ्यांनी सपोर्ट करा आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. एकदम महत्त्वाची माहिती प्रत्येक व्हिडिओमध्ये एकदम प्रोसेसशीर मी सांगत असतो बघा, पद्धतशीरपणे. बघा, या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेची नवीन पात्रता यादी कशी पाहायची, हा खूप महत्त्वाचा असा विषय आपण घेऊन आलोत. थंबनेलमध्ये पण तुम्ही बघितलं असेल. आता या ठिकाणी जे काही लाडकी बहीण योजनेचं अधिकृत पोर्टल आहे, लाडकी बहीण तुम्ही टाकल्यानंतर लगेच येतं बघा गुगलवर. त्यामध्ये हे अधिकृत पोर्टल तुम्हाला उघडायचं आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हे पोर्टल लगेच या ठिकाणी ओपन होतं बघा. या वेबसाईटवर अर्जदार लॉग इन म्हणून एक पर्याय उपलब्ध असतो. स्टार्टिंगलाच आहे, तुम्ही लगेच बघू शकता. एकदा व्हिडिओ बघून घ्या, त्यानंतर तुम्ही प्रयत्न करा. त्या ठिकाणी तुम्ही अर्जदार म्हणून लॉग इन करायचं. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी पुट आऊट करायचा. नंतर लॉग इनच्या माध्यमातून तुमचं अकाउंट हे ओपन होईल आणि पोर्टल खाते नसेल तर साईनअपची सुविधासुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहे बघा. साईनअपसुद्धा तुम्ही करून ओपन करू शकता. हे बघा, ही लिंक आहे लाडकी बहिणीची. लगेच गुगलला जाऊन ती ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी अर्जाची स्थिती कळणार आहे बघा. आणि लॉग इन केल्यानंतर तुमच्या अर्जाची स्थिती, मंजुरी, लाभार्थी स्थिती त्या ठिकाणी उपलब्ध आहे का ते तुम्हाला तपासायचं आहे. फक्त सोशल मीडियावर फिरणाऱ्या PDF किंवा अनधिकृत यादीवर विश्वास अजिबात ठेवायचा नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. अनेक जण व्हिडिओ बघतात आणि अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर येत असतात, परंतु प्रत्येक व्हिडिओमध्ये अशी माहिती कोणी देत नाही. अनेक व्हिडिओमध्ये फक्त उडवाउडवीची उत्तर द्यायचं काम असतं. ह्या तारखेला हप्ता येईल, त्या तारखेला हप्ता येईल, ही अशी माहिती, ती तशी माहिती. पण प्रॉपर माहिती आपल्याला भेटणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ज्यांचे व्हिडिओ चांगले असतील त्यांना नक्कीच सपोर्ट करत चला, काही अडचण नाही माझ्या बांधवांनो. परंतु ज्या ठिकाणी चुकीची माहिती आहे ते न बघणं कधी पण चांगलं. आता या ठिकाणी तुम्ही पात्रता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या. अधिकृत पोर्टलवर लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी महिला असणं महत्त्वाचं आहे. जी आपली लाभार्थी आहे ती महिला आपल्या महाराष्ट्र राज्याची भगिनी असणं आवश्यक आहे. योजनेत विवाहित, विधवा, घटस्फोटी तसे काही इतर पात्र महिलांचाही समावेश आहे. आता महत्त्वाचे डॉक्युमेंट काय आहेत ते बघा. अधिकृत माहितीनुसार आधार कार्ड, अधिवास म्हणजेच रहिवासी पुरावा यासह आवश्यक कागदपत्रे लागू होतात. हे लाडकी बहीण या पोर्टलवर उपलब्ध आहे. आता महत्त्वाची सूचना काय आहे, बघा. ह्या पद्धतीने गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही आतमध्ये ओपन कराल, ओपन केल्याच्या नंतर लाडकी बहीण या पोर्टलवरच तुम्हाला ती माहिती बघायला भेटेल बघा. आणि या ठिकाणी अर्जाची स्थिती तुम्ही ज्यावेळेस तपासाल त्यावेळेस कित्येक महिलांचे या ठिकाणी अर्ज हे नाबाद झाले. आपण जे म्हणतो ना क्रिकेटमध्ये नाबाद, त्या हिशोबानं रिजेक्ट झाले. आणि आज त्या महिला या ठिकाणी विनवणी करत आहेत की नेमकं आमचं कशामुळे झालं. तर अनेकांना ती कारणं काहींना स्वतः सापडली की आपल्या घरामध्ये कोणी नोकरदार आहे, त्यांच्या ठिकाणी कोणी म्हणजे स्वतःचं उत्पन्न हे त्या अधिकृत पोर्टलच्या हिशोबानं योग्य नाही. कारण लगेच सगळं लिंक आहे, आधार कार्ड असल्यामुळं तुमचं बँक अकाउंट लिंक आहे आणि लगेच कळतं की कुणाकडे किती मालमत्ता आहे. आणि हे स्टेटस लगेच त्या ठिकाणी लक्षात आल्यामुळे खूप काही संख्या कमी होत आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो की जर लिगल असेल आणि एखादी आपली लाडकी बहीण जर त्या योजनेसाठी पात्र ठरत असेल, हे तिला कळतं आहे, तरीही लॉग इन होत नसेल तर विनंती आहे तुम्ही तशी कमेंट करा.
त्या हिशोबानं त्या लाडक्या बहिणींसाठी आम्ही गायडन्स करू. आणि काही अडचण असेल, इतर कोणत्याही योजनेची माहिती तुम्हाला पाहिजे असेल, त्या संबंधीसुद्धा तुम्ही या ठिकाणी कमेंट करू शकता. आणि सगळ्यांना विनंती आहे की आपलं चॅनल हे सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला शेअर करत चला. ही माहिती इतर व्यक्तींपर्यंत पोहोचली पाहिजे, हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. आणि तुम्हाला आता सांगितल्यानुसार ह्या पात्रता आहेत. अर्जाची स्थिती या पोर्टलवर जाऊन तुम्ही लगेच माहिती तपासू शकता, कारण ह्याच कंडिशनला तुम्हाला हे 3 ऑप्शनमध्ये माहिती कळेल. स्थिती काय आहे म्हणजे स्टेटस काय आहे, त्यानंतर मंजुरी भेटली का नाही, आणि लाभार्थ्याची कंडिशन म्हणजे स्टेटसच. त्या हिशोबानं सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही लगेच ताबडतोब लाडकी बहीण हे पोर्टल गुगलवर टाका. कुठेही सेतूमध्ये जायची आवश्यकता नाही. अनेकांना विनंती करतो, अनेक जण काय करतात, सेतूमध्ये जातात. सेतूमध्ये तेव्हाच जा ज्यावेळेस तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे कोणत्याही योजनेचा. कारण काय होतं, सेतूवाला हा व्यक्ती आपल्यापेक्षा अनुभवी असतो, त्याला 2 गोष्टी नक्कीच माहिती असतात आणि तो त्या हिशोबानं गायडन्स करतो. परंतु सगळ्यात महत्त्वाचं, विश्वासार्ह असा व्यक्ती असावा. कारण ज्यावेळेस आपण त्याच्याकडे आधार कार्ड देतो, बँक पासबुक देतो किंवा इतर काही डॉक्युमेंट देतो, त्यावेळेस अनेक जण, नक्कीच मी सांगतो, विनाकारण सगळ्यांना मी बदनाम करत नाही, पण काही व्यक्ती चुकीच्या पद्धतीनं त्या माहितीचा वापर करतात. अशी अनेक प्रकरणं समोर येत आहेत. अनेक डिजिटल फ्रॉड या ठिकाणी आजच्या काळात होत आहेत. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की चुकीच्या व्यक्तींच्या सेतूमध्ये जाऊ नका. जेवढं होईल तेवढं स्वतःच्या मोबाईलवर यूट्यूबला सगळी व्हिडिओ अवेलेबल असतात. माझ्यापेक्षा खूप जण चांगली व्हिडिओ बनवतात, त्यांचे व्हिडिओ बघत चला आणि प्रत्येकाला साथ देत चला. कारण तुमच्या सपोर्टमुळेच आज नवनवीन माहिती यूट्यूबवर येत आहे आणि आपण नक्कीच त्या माहितीचा फायदा करून घ्या, एवढी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.